तुमच्या खिशात किती पैसे आहेत याच्यापेक्षा तुमच्या अंगावर किती सोनं आहे याच्यावर तुमची थोडक्यात लायकी ठरवली जायची. राजकारण हे एन्जॉय करण्याचा पार्ट नाहीये. मॅम पर्सनली तुम्हाला कधीच पॉलिटिक्स आवडलेलं नव्हतं. तहसीलदार ऑफिसला 7/12 लिहायला होतो, पण असं नाव हवं होतं जे कुणाचंच नसेल, युनिक असेल आणि ते माणसाच्या तोंडात असेल. 7/12 हे नाव माहीत नाही असा महाराष्ट्रामध्ये एकही माणूस तुम्हाला मिळणार नाही. मग ते कमाव दिखाव कमावचा बिझनेस असल्यामुळं मग नाविलाज असतो ते हळूहळू घ्यायला लागलं. चर्चा चालू होतात की बहुतेक अडचणीत आहेत, घाणवट ठेवलंय असं. त्यामुळे नाविलाज असतो कमाव दिखाव कमावचा बिझनेस म्हणून ते वापरायला. खूप लोकांना आम्ही विश्वासानं जवळ केलं, त्याच लोकांनी खूप लोकांनी विश्वासघात केला. इलेक्शनचे रिझल्ट्स आले होते त्यावेळी मतमोजणी केंद्राबाहेर असतात, म्हणजे बरेचसे उमेदवार किंवा घरी असतात. तुम्ही आदमापूरमध्ये होते. कोट्स तुमच्या स्टेटसमध्ये यूज करता किंवा रील्समध्ये यूज करता ते इंडिव्हिज्युअली कोणाला डेडिकेटेड असतं का असं कॉमनमध्ये असतं की लोकच ते स्वतःवर घेतात? असं मिक्सचर असतं ते. तुम्ही पर्सनली कुठला एन्जॉय करता? पर्सनली मी म्हणजे व्हायरल जातात टॉन्टवालेच, एन्जॉय मी तेच करते कारण त्याच्या खालच्या कमेंट वाचण्यासारख्या असतात.